लाडक्या बहिणींच्या समस्या या कमी होत नसल्याचं दिसून येत आहे। मी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात असलेल्या नर्मदा काठावर आहे आणि इथली जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर अनेक अडचणींचा सामना या लाडक्या बहिणींना करावा लागत असतो। मात्र एक वेगळी समस्या जी ती समोर आलेली, या भागामध्ये नेट चालत नाही, त्यामुळे तासनतास महिलांना उभं राहावं लागतं। या भागात नेट येत नसल्यामुळे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने एका उंच झाडावर या ठिकाणी मोबाईल लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी नेटचा शोध घेतल्यानंतर या ठिकाणी ही वेबसाईट जी ती ओपन करण्यात आलेली आहे आणि केवायसी करण्याचं हे कसरतीचं काम जे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काय सांगशील कशा पद्धतीने ही केवायसी ला काय नेमकी अडचण येते? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारने चालू केलेली होती, परंतु आता महिलांना केवायसी साठी सर्व महिलांना केवायसी करणे बंधनकारक ठेवलेली आहे। तर आम्ही या खर्डे खुर्द गावात महिलांची केवायसी करत होतो, पण या गावात दुसरीकडे नेटवर्क नव्हतं। तर आम्ही इकडं डोंगरात आलो, डोंगरात आणि या पॉइंटला एक छोटासा नेटवर्क सापडला। आम्ही झाडावरती थोडा तिथे चालू करून पाहिलं, थोडं वेबसाईट चालतीये, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ना ती थोडी चालतीये, परंतु ती पण व्यवस्थित चालत नाही, कारण की त्या वेबसाईटला थोडं नेटवर्क जास्त लागतो। त्यामुळे ती वेबसाईट पण चालते आणि प्रोसेस होत नाही। पुढची प्रोसेस मोबाईल आधार नंबर टाकतो तेव्हा OTP येत नाही, जेव्हा OTP येते तेव्हा अर्धा तासानंतर येते। अशी परिस्थिती चालू आहे इकडे। होत आहेत काही केवायसी नाही होते। काय प्रॉब्लेम नेमका? याचा पहिला प्रॉब्लेम एक नेटवर्क, याला थोडं जास्त नेटवर्क लागतो। इकडे थोडं नेटवर्क कमी आहे। फक्त लाडकी बहिणाची वेबसाईट ओपन होते, डिस्प्ले ओपन होते, मध्ये वर्क होत नाहीये, म्हणजे प्रोसेस पुढची होत नाहीये। आणि एखाद्या महिलेची होते पण OTP आहे ना नंतर येते, अर्धा तासाने, 15 मिनिटाने, 20 मिनिटाने असे आधार OTP येते। तर आपण बघू शकतो कशा पद्धतीने अनेक अडचणींचा सामना करून ज्या या लाडक्या बहिणी आहेत तासनतास या उंच डोंगरावर एका झाडावर असलेल्या मोबाईलच्या सहाऱ्याने OTP लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र नेटवर्कचा अभाव तर दुसरीकडे वेबसाईटवर असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या लाडकी बहिणींना नाहक त्रास जो तो सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। सागर निकवाडे, साम TV न्यूज, नंदुरबार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारने चालू केलेली होती, परंतु या महिलांना केवायसी करणे हे बंधनकारक केलेले आहे। तर आम्ही आलेलो आहे इथं खर्डे खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी। तर या गावात नेटवर्क आहे, परंतु एकदम स्लो आहे। तरी स्लो असल्या कारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे। इथं थोडं नेटवर्क चालू आहे। आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो, परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाहीये महिलांची। आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर OTPs येत नाहीये त्या वेबसाईटला, म्हणजे लाडकी बहिणाची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो, आधार नंबर टाकल्यानंतर OTP ही 15-20 मिनिटांनी येते, तोवर ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते। आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाहीये, नेटवर्क कमी असल्या कारणाने ती आधारच घेत नाहीये। तर आता इकडचे जे महिला आहे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी हे पूर्ण करायचे आहे, तर या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। तरी शासनाला विनंती आहे की या खर्डे खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहेत त्यांची केवायसी पूर्ण होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।